येस. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ह्याच्या कॅम्पसमधला जो अंतर्गत रस्ता आहे तर त्याचा आपल्याला आता तांत्रिक आणि आर्थिक दोन्ही मान्यता मिळालेल्या आहेत शासनाकडनं. त्याचं टेंडर पण झालं आणि काम सुरू झालेलं आहे. या रस्त्याचं वैशिष्ट्य असं राहणार आहे की मेन गेट एंट्रन्सपासून ते शेवटचं मेडिसिन बिल्डिंगपर्यंत हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता राहणार आहे आणि 30 फुटापेक्षा जास्त याची रुंदी राहणार आहे. 4 लेन राहणार आहे. त्यामुळे सध्याची गर्दी आणि अव्यवस्थित ट्रॅफिक आहे त्याला एक चांगलं रूप येईल. तसंच दुसरा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आपल्या सुप्रिंटेंडंट ऑफिसपासून तर मॉर्च्युरीपर्यंत शेवटपर्यंत जाईल. बाकीचे जे छोटे रस्ते आहेत उदाहरणार्थ हॉस्टेलकडे जातात आहेत, काही मध्ये नर्सिंग कॉलेजकडे जातोय रस्ता, निवासस्थानाला जातोय, शेवटी बेगमपुऱ्याच्या कंपाऊंड वॉलला जातोय, हे सगळे रस्ते आपण यांनी करणार आहे, टार रोड करणार आहे. तर ह्या सगळ्याचं म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं तर लाईफ जवळजवळ 20 वर्षापेक्षा जास्त आहे आणि ही अत्यंत आवश्यक बाब होती आपल्यासाठी. याच्यासाठी 2,67,00,000 बजेट सँक्शन झालेलं आहे. या कामाला अजून कामाची सुरुवात झाली नाही, पण त्या कामासाठी पूर्वतयारी जी लागते, जसं की त्याच्यात मध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत, जुने काही कन्स्ट्रक्शन आहे तर त्याला आपण हटवण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि झुणका भाकर काढणार आहे का तुम्ही? आणि जे नवीन मेडिसिन ते मला आता नाही सांगता येणार झुणका भाकरचा काय भाग निघेल. तर त्या मेजरमेंटमध्ये जे जे त्याच्या आड येईल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला काढणं आवश्यक आहे आणि ते आपण नक्की करू. आणि मोठे जे झाड येऊ लागले ते पण नाही, झाडांना आपण वाचवणार आहे. त्याच्या भोवती एक बुंदा बांधायचा आहे आणि मोठ्या झाडांना आपण वाचवणार आहे. आणि केव्हापर्यंत हे कम्प्लीट? 1 वर्षाचा त्यांनी कालावधी दिलेला आहे, पण 1-1.5 वर्षाच्या आत त्यांनी नाही, 1 वर्ष नाही, सॉरी, त्यांनी तर 6 महिन्याचा कालावधी दिला आहे. एकदा काम सुरू झालं की 6 महिन्यात पूर्ण होईल.